तर आपण बघतोय, आम्ही रोज टीव्हीला बघतोय, आखाती देशांमध्ये युद्धाचं सावट आहे. असं वाटतंय की तिसरं महायुद्ध सुरू झालंय की काय? इराण आणि इस्रायलमध्ये जोरदार वाद चालू आहे आणि एकंदरीतच जे काही आत्ता चालू आहे इराण इस्रायलमध्ये याच्यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे आता हे जे युद्ध चाललेलं आहे, हं. हे मी असं सांगू शकतो, की हे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे असं म्हणू शकतो. सुरुवात असं आहे. ओके. आहे. 96च्या आसपास इराण हळू-हळू 2000च्या आसपास त्यांनी न्यूक्लिअर एनर्जीमेंटचं स्टार्ट केलं. ओके. न्यूक्लिअर वेपन बनवायची त्यांनी सुरुवात केली आणि ते इस्रायलला एक्सेप्ट नव्हतं. 2000 मध्ये झालं. 2005 मध्ये त्यांनी ट्राय केलं. त्यांना सांगायचं बातचीत झाली. त्यांची वार्तालाप झाली. अमेरिकेने त्यांना सांगितलं, नाही झालं. 2010 मध्ये झालं. 2015 मध्ये बातचीत झाली. 2018 मध्ये जेव्हा ट्रम्प आले, तेव्हा ते मागे घेतले त्या करारावरनं. कारण की इराण हेलबेंट आहे, की आम्हाला युरेनियम एनरिचमेंट करायचं आहे फक्त पीसफुल पर्पजसाठी असं म्हणतोय. पण इस्रायलला वाटतं, की ते पीसफुल पर्पजसाठी नाही आहे. ते ॲटॉम बॉम्बसुद्धा बनवणार आहे. इराणकडं ते हत्यार येऊ नये हं. म्हणून सातत्यानं इस्रायलनं प्रयत्न केलेला आहे, बातचीत करायचा प्रयत्न केलेला आहे. पण इराण काय करतोय? आता त्याला वेपन बनवायचं आहे. म्हणून 2006च्या आसपास इस्रायलच्या आसपास जे लेबनन कंट्री आहे, हं. प्रॉक्सी. हं. प्रॉक्सी म्हणजे लेबननमध्ये हमास, हुती आणि हिजबुल्ला हे तिन्ही आतंकवादी प्रॉक्सी आहेत इराणचे. मग इस्रायल काय करते? इस्रायलला छोटा इस्रायलची किती आहे जिओग्राफी जिओपॉलिटिक्समध्ये जिओग्राफी किती आहे इस्रायलची? 450 किलोमीटर लांबी आहे आणि तकरीबन 135-150 किलोमीटरची रुंदी आहे. हं. इतकाच देश आहे तो. मग इतका छोटा देश त्याला माहित आहे की अस्तित्वाची लढाई आहे. इस्रायलला वाटतं की इराणकडे जर न्यूक्लिअर हत्यार आला तर आपलं तो काही खरं नाही. खरं नाहीये. हं. मग त्याचा एक्झिस्टन्शियल थ्रेट म्हणतात त्याला. अस्तित्व संपणार आहे. बरोबर. त्यामुळं हे युद्ध आहे.